नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी जॉब या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, सेंट्रल बँक ऑफ इंडियातर्फे इथे बरीचशी भरती निघालेली आहे. दोस्तों, मुंबईसाठी भरती आहे. बऱ्याचशा जागा निघाल्या. तर चला पाहूया डायरेक्टली जाहिरातीवरती कोणकोणत्या जागा निघाल्यात, किती जागा निघाल्यात, कधीपर्यंत अप्लाय करायचं आहे, फीज काय लागणार आहे आणि पगार किती मिळणार आहे, या सर्व गोष्टी. मित्रांनो, चला पाहूया डायरेक्टली जाहिरातीवरती. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता सेंट्रल बँक ऑफ इंडियातर्फे निघालेली ही जाहिरात आहे. 115 पदांची भरती आहे. तुम्ही तर पाहू शकता पद कोणतं आहे, तर विशेषज्ञ अधिकारी म्हणजेच स्पेशलिस्ट ऑफिसरसाठी ही जागा निघालेली आहे. तुम्ही पाहू शकता. आता स्पेशलिस्ट ऑफिसर कोणकोणते आहेत त्याच्याविषयी थोडं जाणून घेऊया. जसं की तुम्ही पाहू शकता इकॉनॉमिक्सची जागा आहे, इन्कम टॅक्स ऑफिसरची जागा आहेत. इकॉनॉमिक्सची एक आहे, इन्कम टॅक्स ऑफिसरची एक जागा आहे. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीसाठी 16 जागा निघालेल्या आहेत मित्रांनो. तसंच डाटा सायंटिस्टसाठी तुम्ही पाहू शकता एक जागा निघालेली आहे इथे. त्याचबरोबर क्रेडिट ऑफिसरसाठी तुम्ही इथं पाहू शकता 10 जागा आहेत. डाटा इंजिनियरसाठी 11 जागा निघालेल्या आहेत. त्याचबरोबर IT सिक्युरिटी ॲनालिसिससाठी एक जागा आहे. IT SOC ॲनालिसिससाठी 2 जागा आहेत. तसेच रिस्क मॅनेजरसाठी 15 जागा निघाल्या आहेत मित्रांनो. टेक्निकल ऑफिसर क्रेडिटसाठी 5 जागा आहेत. त्याचबरोबर फायनान्शियल ॲनालिसिससाठी 20 जागा आहेत. लॉ ऑफिसरसाठी 20 जागा आहेत आणि सिक्युरिटी ऑफिसरच्या 12 जागा आहेत. एकूण 115 जागा इथे निघालेल्या आहेत मित्रांनो. शैक्षणिक अर्हता तुम्ही पाहू शकता इथे. अर्थशास्त्रज्ञ म्हणजेच इकॉनॉमिक्ससाठी तुम्ही पाहू शकता इथे तुमची PhD असणं आवश्यक आहे. आणि ती म्हणजे इकॉनॉमिक्समध्ये किंवा बँकिंग किंवा कॉमर्स किंवा आर्थिक धोरण किंवा सार्वजनिक धोरण याच्यातलं कोणत्याही विषयामध्ये जर तुमची PhD असेल तर तुम्ही इथं अप्लाय जरूर करू शकता मित्रांनो. त्याचबरोबर दुसरा आयकर अधिकारी म्हणजे इन्कम टॅक्स ऑफिसरसाठी जी जागा निघाली त्यासाठी तुमची CAची पदवी असणं गरजेचं आहे आणि तीही तुम्ही पहिल्या प्रयत्नात पास केलेली असावी मित्रांनो. तिसरी जागा होती माहिती तंत्रज्ञान अधिकारी म्हणजेच इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीसाठी. त्यासाठी तुम्ही पाहू शकता कॉम्प्युटर सायन्समध्ये तुमची पदवी असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर डेटा सायंटिस्ट म्हणजेच डेटा वैज्ञानिकसाठी जी जागा निघाली त्यासाठी तुम्ही पाहू शकता इथे तुमचा खालीलपैकी एका विषयातील पदवी किंवा पदव्युत्तर पदवी म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन असणं आवश्यक आहे. आणि ते विषय आहेत स्टॅटिस्टिक, इकॉनॉमिक्स, मॅथमॅटिक्स, फायनान्स किंवा इकॉनॉमेट्रिक्स. याच्यापैकी जर कोणत्या विषयामध्ये तुमचं जर पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता मित्रांनो. क्रेडिट ऑफिसरसाठी तुम्ही इथं CA किंवा CFA किंवा ACMA याच्यातलं कुठला तरी तुमचा एक डिग्री असायला पाहिजे किंवा मग MBA तुम्ही फायनान्समध्ये केलं असेल तरी तुम्ही इथे अप्लाय करू शकता मित्रांनो. डेटा अभियंता म्हणजे डेटा इंजिनियरसाठी तिथे जागा निघाल्या. त्यासाठी तुम्ही पाहू शकता इथे तुमची स्टॅटिस्टिक किंवा इकोमेट्रिक्स किंवा मॅथमॅटिक्स, फायनान्स, इकॉनॉमिक्स याच्यातले कुठल्याही विषयातील तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन असणं आवश्यक आहे मित्रांनो. IT सिक्युरिटी ॲनालिसिसच्या पदासाठी तुमची शैक्षणिक अर्हता जी आहे ती कॉम्प्युटर सायन्समध्ये तुमची इंजिनिअरिंग असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर IT SOC ॲनालिसिससाठी सुद्धा तुमची इंजिनिअरिंग असायला पाहिजे कॉम्प्युटर सायन्समधले. त्याचबरोबर मित्रांनो रिस्क मॅनेजर या पदासाठी तुमचं फायनान्समध्ये MBA केलं असेल तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता. आणि दुसरी जी गोष्ट आहे ती क्रेडिट म्हणजेच तांत्रिक अधिकारी क्रेडिटसाठी जागा निघाल्या. त्यासाठी तुमचं ग्रॅज्युएशन पाहिजे अभियंता म्हणजेच इंजिनिअरिंगचं. आणि त्यासाठी विषय सिव्हिल, मेकॅनिकल, प्रोडक्शन किंवा मेट्रोलॉजी किंवा टेक्स्टाईल किंवा केमिकल याच्यातले कोणत्यातरी जर तुम्ही BE केलं असेल तर तुम्ही इथं अप्लाय करू शकता मित्रांनो. फायनान्शियल ॲनालिसिस या पदासाठी सुद्धा तुमचं CA असणं आवश्यक आहे किंवा फायनान्समध्ये तुमचं MBA असणं आवश्यक आहे. लॉ ऑफिसरसाठी तुमची लॉची पदवी असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर सुरक्षा म्हणजे सिक्युरिटीसाठी कोणत्याही शाखेचा पदवीधर असेल तरी तुम्ही ते अप्लाय करू शकता मित्रांनो. वयाची अट तुम्ही पाहू शकता कमीत कमी 26 वर्ष दिलेली आहे म्हणजे 26 वर्ष पूर्ण असायला पाहिजे. जास्तीत जास्त 45 वर्ष आहे. पण इथे तुम्ही जाहिरात पहा कारण जाहिरातीमध्ये प्रत्येक पदावाईज वेगवेगळं आहे. तर तुम्ही एक वेळ जाहिरात नक्की वाचा ऑफिशियली आणि त्यानंतर तुम्ही इथं अप्लाय करू शकता. जाहिरातीची लिंक खाली दिलेली आहे मित्रांनो. तुम्हाला इथे रिलॅक्सेशनसुद्धा मिळणार आहे म्हणजे वयामध्ये सूट मिळणार आहे. जसं तुम्ही SC ST असाल तर 5 वर्ष, OBC असाल तर 3 वर्ष अशा पद्धतीने तुम्हाला इथे सूटसुद्धा मिळणार आहे. परीक्षा फी तुम्ही पाहू शकता जर तुम्ही SC किंवा ST असाल तर ₹175 प्लस GST आहे. आणि जर तुम्ही इतर संवर्गासाठी म्हणजेच SC ST सोडून बाकीच्या वर्गात असाल तर ₹850 फीज आहे प्लस GST तुम्हालाच भरावं लागणार आहे मित्रांनो. वेतनमान तुम्ही इथं पाहू शकता स्केलवर आहे. स्केल 1 साठी 36,000 ते 63,840 तुम्हाला इथं पगार मिळणार आहे. त्याचबरोबर स्केल 2 साठी 48,170 ते 69,810 पर्यंत तुम्हाला इथे पगार मिळणार आहे. त्याचबरोबर स्केल 3 साठी 63,840 ते 78,230 पर्यंत सॅलरी आहे. आणि स्केल 4 साठी 76,010 ते 89,890 पर्यंत तुम्हाला इथे पगार मिळणार आहे. आणि स्केल 5 साठी 89,890 ते
1,350,000 रुपयापर्यंत तुम्हाला इथे मंथली पगार मिळणार आहे. तर मित्रांनो, पगार चांगला आहे. महत्त्वाच्या तारखांविषयी बोलायचं झालं तुम्ही पाहू शकता, अर्ज करण्याची सुरुवात 23 नोव्हेंबर 2021 रोजी होणार आहे आणि शेवटची तारीख 17 डिसेंबर दिलेली आहे. म्हणजे 17 डिसेंबरपर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. मित्रांनो, अजून 23 नोव्हेंबर आलेली नाही, तर 2 दिवसानंतर तुम्ही इथं फॉर्म भरू शकता. मित्रांनो, निवड प्रक्रिया कशी होणार आहे तुम्ही पाहू शकता. लेखी परीक्षा होईल, त्याचबरोबर मुलाखत होईल आणि याच्यावरती तुमची इथं निवड होणार आहे. अर्ज करण्याची पद्धत पूर्णतः ऑनलाईन राहील. त्यासाठी इथे तुम्हाला वेबसाईट दिलेली आहे, ती तुम्ही पाहू शकता आणि त्याच्यावरती ऑनलाईन ॲप्लिकेशन करू शकता. जर तुम्हाला अधिकृत जाहिरात पाहिजे असेल तर तुम्ही इथे पाहू शकता. अधिकृत जाहिरातसमोर इथे क्लिक करायच्यावर लिहिलं आहे, त्याच्यात जसं तुम्ही क्लिक कराल तर तुमच्यासमोर अधिकृत जाहिरात ओपन होईल. त्याला मी तुम्हाला ओपन करून दाखवतो. मी इथं क्लिक केलेलं आहे, तुमच्यासमोर ओपन होईल अधिकृत जाहिरात. तुम्ही पाहू शकता तुमच्यासमोर ओपन झालेली आहे अधिकृत जाहिरात. सेंट्रल बँक ऑफ इंडियातर्फे निघालेली जाहिरात तुम्ही इथं पाहू शकता. अप्लाय कधीपासून करायचं, 23/11, लास्ट डेट 17/12 तुम्ही इथे अप्लाय करू शकता. आणि तुमचा कॉल लेटर डाउनलोड करण्याची टेंटेटिव्ह तारीख आहे 11/1 म्हणजे 11 जानेवारी. आणि टेंटेटिव्ह जी ऑनलाईन एक्झाम आहे त्याची तारीख दिलेली आहे 22/1 म्हणजे 22 जानेवारीपर्यंत तुमची इथं एक्झाम होऊ शकते. मित्रांनो, कॅटेगरी वाईज इथं पोस्ट दिलेले आहे, तुम्ही इथं चेक करा. त्याच्यानंतरच तुम्ही फॉर्म भरा. आणि स्केल इथं तुमच्यासमोर दिलेलं आहे, कोणत्या पोस्टसाठी कोणतं स्केल आहे, त्यानुसार सॅलरी काय मिळणार ते मी तुम्हाला अगोदर सांगितली. बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं पाहायला मिळतील. तुम्ही एक वेळ ही जाहिरात नक्की वाचा आणि त्याच्यानंतरच तुम्ही इथे फॉर्म भरा. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, मित्रांशी शेअर करा. आणि जर तुम्हाला खरोखरच वाटत असेल की गव्हर्नमेंट जॉब मिळावा, सरकारी नोकरी मिळावं, तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा. कारण माझ्या चॅनलवरती असेच व्हिडिओ असतात जे गव्हर्नमेंट जॉब विषयी असतात, सरकारी नोकरी विषयी असतात. तर मित्रांनो, माझे चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओच्या खाली तुम्हाला लाल कलरच्या बटनमध्ये सबस्क्राईब लिहिलेलं ते दाबून सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉन येईल, घंटा त्याला दाबून तुम्हाला सेट करा, जेणेकरून तुम्हाला जसा मी नवीन व्हिडिओ बनवेल त्याचे नोटिफिकेशन सगळ्यात पहिले तुम्हाला भेटून जाईल. तर मित्रांनो, भेटूया नवीन नोकरीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.